सकाळ संध्याकाळ ह्या 12 ज्योतिर्लिंगाचं जो ध्यान करतो, स्मरण करतो, त्याचे सप्त जन्मातले पातक नष्ट होत असतात. फक्त भगवंताच्या नामस्मरणाचं स्मरण केलं तर. असं सुंदर वर्णन शिवपुराणामध्ये केलं. मग देवर्षी नारदाने ब्रह्मदेवाला विचारलं, म्हणले भगवन, हे 12 ज्योतिर्लिंग म्हणजे शिवभक्तासाठी, हरिहराच्या भक्तासाठी हे 12 धाम आहेत. पण हे 12 ज्योतिर्लिंग किम निमित्त ह्या भूतलावर प्रगट झाले आणि त्याचा विशेष काय महिमा आहे हा आम्हाला वर्णन करून सांगावा. आणि शिवपुराणाच्या कोटी रुद्र संहितेमध्ये 12 ज्योतिर्लिंगाच्या कथा आलेल्या आहेत. आपण 4 धामाला गेल्याच्या नंतर त्या सगळ्या 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन यात्रेमध्ये आपल्याला होत राहतं. तर तिथं गेल्यावर त्या ज्योतिर्लिंगाचं महत्व, त्या ज्योतिर्लिंगाची माहिती आपल्याला असली पाहिजे, है की नाही? तर त्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचं समाधान जीवाला प्राप्त होत. सर्वात प्रथम जे ज्योतिर्लिंग ह्या मृत्यूलोकामध्ये प्रगट झालं त्याचं एक कारण आहे. आपल्या ह्या सृष्टीमध्ये सहकार्य करण्यासाठी 2 देवता भगवंताने नियुक्त केलेले आहे आणि त्यांच्यावर दिवस रात्र अवलंबून आहे. दिवस झाला हे कशाने कळतं? सूर्यनारायण उगवल्यावर. रात्र आहे हे कशाने कळतं? चंद्र उदित झाल्याच्या नंतर. मग रात्रीचा जो चंद्र महाराज आहे, ह्या चंद्र महाराज सुंदर असे रूपवान देखणे होते आणि यांना विवाह करायचा म्हणून त्यांनी वधूचा शोध घेतला. तर दक्ष प्रजापती, दक्ष महाराज यांच्या 27 मुली होत्या आणि या 27 मुली म्हणजे 27 नक्षत्र आहे. आता हे 27 नक्षत्र, त्या 27 मुली देखण्या रूपवान गुणवान अशा होत्या दक्ष महाराजांच्या. आणि त्यांनी ह्या 27 मुली चंद्र महाराजांना अर्पण केल्या, विवाह करून त्यांच्या घरी पाठवल्या. चंद्र महाराज ह्या 27 नक्षत्रासोबत लग्न करून घरी आणलं आणि सुंदर असा आपला प्रपंच उभा केला. आता हा प्रपंच करत असताना थोडस घरामध्ये मतभेद व्हायला लागले आणि हे लेडीजच्या तवात लक्षात येत असत. थोडस जरी उन्ह घरात काही जाणवलं तर तेव्हाच कळतं. इथं त्या ठिकाणी हा जो चंद्र महाराज होता, चंद्राचं सर्वात आवडती, सर्वात प्रिय पत्नी होती, तिचं नाव आहे रोहिणी. रोहिणीवर अधिक प्रेम त्या ठिकाणी चंद्र महाराजांचं होतं, पण हे बाकीच्या बहिणीला थोडस खटकत होतं. आता हे घरानं सांगाव कोणाला? सख्याच बहिणी आहे. हे जर घरातलं आता वातावरण झालं तर लोकांमध्ये सांगावं तर हसू होईल, नाही सांगता येणार. म्हणून या 27 जणी आपल्या माहेरी दक्ष महाराजांकडे गेल्या आणि दक्ष महाराजाला घरातलं सगळं वातावरण सांगितलं. तुम्ही 27 जणी एका घरामध्ये पाठवल्या बाबा, पण आमचा पती सगळ्यांना समान वागणूक देत नाही, म्हणून तुम्ही थोडस त्यांना समजून सांगा. दक्ष महाराजाने सुंदर असणारे चंद्र लोकांमध्ये आले, चंद्राला समजून सांगितलं. चंद्र महाराजाने एकदा ऐकलं, परत आपलं बेक बे दोन्ही 4 ते चालूच ठेवलं. पुन्हा त्या मुलीला थोडासा राग निर्माण झाला आणि ह्या पुन्हा सगळ्या मुली माहेरी आल्या आणि म्हणल्या बाबा, एक तर त्याला नीट वागायचं सांगा, समजून सांगा, नाहीतर मग आम्ही तिथं राहतो, तिथं राहण्यात आमचा काहीच अर्थ नाहीये. मनामध्ये त्यांच्या थोडासा त्या ठिकाणी क्लेश निर्माण झाला, दुःख निर्माण झालं आणि त्यांच्या चेहऱ्यावरला भाव बघितला, बोलण्यामध्ये मोठा त्याग होता. हे दक्ष महाराजाने ऐकलं आणि दक्ष महाराजाने चंद्र महाराजाला बोलवून घेतलं आणि सांगितलं, चंद्र महाराज, तुम्हाला मी एकदा समजून सांगितलं, पुन्हा समजून सांगतोय. तुम्ही माझ्या सगळ्या मुलीला समान असं प्रेम द्या, सगळ्यांना समान अशी वागणूक द्या. तुम्ही जर का माझा ऐकलं नाही, माझ्या बाकीच्या मुली जर का दुःखी झाल्या तर माझ्या इतकं वाईट कोणी नाहीये. आता सासरवाडीला सासरा एवढ्या मोठ्या आवाजात बोलायला लागल्यावर माणसाला राग नाही यायचं तर काही. चंद्र महाराजांना राग आला आणि चंद्र महाराज म्हणाले, सासरे बुवा, तुम्ही तुमच्याच घरचं बघा, माझ्या घरी डोकून बघू नका. ज्या दिवशी तुम्ही त्या मुली मला अर्पण केल्या, त्या माझ्या बायका आहेत, त्या कशा वागवायच्या याची अक्कल मला पण आहे.
तुम्ही माझ्या घरात काही डोकून बघू नका आणि इकडे लक्ष द्यायचं तुम्हाला काही काम नाहीये. तुम्ही तुमचं बघा आणि मला 3 बारे ह्याच गोष्टीसाठी पुन्हा इकडे बोलवू नका. दक्षाला राग आला. दक्ष महाराज म्हणाले, मी तुला संसाराच्या 4 गोष्टी ज्ञानाच्या सांगायला लागलो, तुझ्यापेक्षा मोठा आहे, बापासारखा आहे, अनुभव सांगतोय आणि तू मला माघारी फिरून बोलतोस. म्हणून हे दक्ष, हे चंद्रा, मी तुला शाप देतो. ज्या शरीराच्या सौंदर्यावर तू असा वागतोय त्याच शरीराला क्षयरोग होईल, हा माझा तुला शाप आहे. आणि त्या ठिकाणी चंद्र महाराजाला क्षयरोग झाला. आता काय करावं? स्वर्गामध्ये गेले, सगळ्या देवलोकाला विचारलं या क्षयरोगाचं काही औषध आहे का? कोणीच सांगितलं नाही. मग त्यावेळेस ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला म्हणले, ब्रह्मदेवा, माझा हा क्षयरोग बरा झाला पाहिजे, याच्यासाठी मला काहीतरी साधन सांगा. ते म्हणले, जे होणार होतं ते होऊन गेलं, आता ही होणी टळू शकत नाही, पण याच्यातून तुला बाहेर पडण्याचा एक मार्ग सांगतो. तू भूमंडलामध्ये जा, मृत्यू लोकामध्ये, आणि सुंदर असणार प्रभास क्षेत्री जाऊन समुद्र तीरावर सुंदर असं महादेवाची पिंड तयार कर आणि महादेवाचं भजन कर. ह्या रोगातून तुला वाचवणारा फक्त महादेवच आहे. इंद्र महाराज ह्या मृत्यू लोकामध्ये आले, समुद्राचं स्नान केलं आणि सुंदर अशी मोठी पिंड, पार्थिव शिवलिंग जे तुम्ही आणलंय तसं करून घेतलं. नंदीला बनवलं, समोर बसवलं आणि नित्य समुद्राचं स्नान करून समुद्राच्या पाण्याने त्या ज्योतिर्लिंगाला दर्शन करू लागले, आंघोळ घालू लागले, पूजापाठ करू लागले. असं करता करता रोज भजन करू लागले आणि असं करता करता 6 महिने पूर्ण झाले. आणि 6 महिने पूर्ण झाल्यावर त्या ज्योतिर्लिंगातून, त्या मूर्तीतून भगवान शंकर प्रकट झाले. बोली शंकर भगवान की जय. भगवान शंकर प्रकट झाले. चंद्र महाराजाने विचारलं, म्हणले, प्रभो, बरं झालं माझी सेवा सफल झाली, तुम्ही मला दर्शन दिलं. बाबांनी विचारलं, काय झालंय, कशासाठी मृत्यू लोकात येऊन माझं भजन केलं, एवढा त्याग कशासाठी केला? म्हणाला, बाबा, माझ्या या सुंदर शरीराला क्षयरोग प्राप्त झालेला आहे, माझा क्षयरोग बरा व्हावा याच्यासाठी मी ही उपासना केलेली आहे, माझा क्षयरोग बरा करा. कोणी दिलं तुला हा शाप? मला दक्ष महाराजाने. बाबा म्हणाले, माझ्या पहिल्या पत्नीचा बाप तोच होता, त्याने मला सुद्धा शाप दिला होता, त्याचा शाप खोटा करावा तर माझ्या घरी भांडण ओढून घेतल्यासारखं होईल. विनोदामध्ये म्हटले, पण म्हणले, चंद्र महाराज, तुम्हाला हा दक्ष महाराजांचा जो शाप लागलेला आहे याच्यातून तुम्हाला मी थोडी सोड मोकळी करू शकतो, तुमचा हा रोग पूर्ण बरा होऊ शकत नाही. मी तुम्हाला वचन देतो, शुक्ल पक्षात तुमची वृद्धी होईल आणि कृष्ण पक्षात तुम्ही कमी कमी होत जाताल आणि पुन्हा अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत कलेकलेनं तुम्ही वाढत जाताल आणि पौर्णिमेच्या दिवशी तुमचा पूर्ण स्वरूप तुम्हाला प्राप्त होईल, हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. बाबाने सुंदर असं त्याला आशीर्वाद दिला. आणि चंद्र महाराज म्हणले, मी मृत्यू लोकात येऊन तुमचं भजन केलं तर मला ह्या भजनाचा एक आशीर्वाद असा द्या की जसं माझं संकट, माझा रोग मुक्त तुम्ही मला केलं, तसंच इथं ह्या पिंडीचं जो दर्शन घेईल त्याचंही संकट दूर झालं पाहिजे, त्याचाही रोग बरा झाला पाहिजे. म्हणून बाबा, तुम्ही ह्या ज्योतिर्लिंगामध्ये सदैव वास्तव्य करा. आणि बाबाने सांगितलं, ह्या ज्योतिर्लिंगामध्ये मी तुझ्यासाठी राहील आणि येणाऱ्या भक्तांचे सगळे संकट दूर करल. तेव्हापासून भगवान शंकर त्या ज्योतिर्लिंगामध्ये स्थापन झाले आणि त्या ज्योतिर्लिंगाला नाव पडलं, बोली सोमनाथ भगवान की सोमनाथ असं नाव पडलं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि हरि बोल. नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि हरि. सगळ्यांनी पूजा करून घ्या पहिले. नमः शिवाय.
सोमेश्वरा शिव सोमेश्वरा हर हर भोले नमः शिवाय सोमेश्वरा शिव सोमेश्वरा हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय सोमनाथ भगवान की सुंदर असं त्या ठिकाणी पहिलं ज्योतिर्लिंग समुद्र किनाऱ्यावर गुजरात मध्ये प्रगट झालेलं आहे. आता दुसरं जे ज्योतिर्लिंग सांगितलेलं आहे हे ज्योतिर्लिंग उत्तर प्रदेशला 2 ज्योतिर्लिंग स्थापन झालेले आहे. 7 पुऱ्या आहेत. किती पुऱ्या आहेत? 7. आपली भाजी संग खायची पुरी नाही बर का ती, सप्तपुरी त्याला म्हणतात. काय म्हणतात? सप्तपुरी. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती चैव सप्तेतः मोक्षदायिका. ह्या 7 मोक्षदायिनी पुऱ्या सांगितलेल्या आहेत. याच्यामध्ये एक पुरी आहे, तिचं नाव आहे अवंतिका नगरी, क्षिप्रा नदी. ही अवंतिका नगरी म्हणजे मोक्षाचं दान देणारी ही नगरी आहे. आणि ह्या नगरीमध्ये एक सुंदर असणारा धर्मवाही नावाचा ब्राह्मण राहत होता. हा धर्मवाही ब्राह्मण तिथं राहत असताना तिथं एक गावाच्या बाहेर जंगलामध्ये दूषण नावाचा राक्षस राहत होता. आणि तो राक्षस त्या ठिकाणी वेळोवेळी त्या ठिकाणी अवंतिका नगरीमध्ये जायचा आणि सगळ्या लोकांना त्रास द्यायचा. सगळ्या लोकांना विनाकारण त्रास द्यायचा. आणि जे लोक विनाकारण आपलं त्याचं काही देणं घेणं नाही, त्याचा आपला काही संबंध नाही, तो काय आपला पाहुणा रावणा लागत नाही, त्याचं आपलं शेतात शेजारी नाही, घराच्या शेजारी नाही, पण उगाच त्रास देतोय, समजून घ्यायचं याच्यामध्ये कलियुग राहतो. तशा माणसाला नमस्कार करावा, 2 पावलं माग जावं, पण नादी लागण्यात मजा नसते. हा दूषण राक्षस राहून राहून गावामध्ये जायचा आणि लोकांना त्रास द्यायचा. मग याच्या त्रासाला सगळं गाव कंटाळलं. आणि गावातले ब्राह्मण म्हणजे गावाचे गुरु असतात. आणि ब्राह्मणाचं मी तुम्हाला सांगितलं, ब्राह्मण स्वतः तप करतो, जप करतो, अनुष्ठान करतो आणि त्याचं सगळं फळ आपल्या यजमानाला देत असतो. मग सगळे लोक धर्मवाही ब्राह्मणाकडे गेले. म्हणाले, देवप्पा बघा ना, हा दूषण राक्षस विनाकारण गावात येतो, लोकांना हानमार करतो, कधी कोणाला जागीच मारून टाकतो. याच्या त्रासाला त्राही लोक करायला लागले, कंटाळलेले आहे. तुम्ही असं काहीतरी करा की याच्या त्रासातून सगळं गाव मुक्त होईल, सगळं नगर मुक्त होईल. मग अशा वेळेस त्या ठिकाणी धर्मवाही ब्राह्मणाकडे 4 मुलं होते त्याचे. देवव्रत, सुव्रत, त्यांचे नाव आहे मेधाप्रिय, सुकृत, असे 4 मुलं त्यांनी जवळ घेतले आणि सांगितलं, बाळांनो, नगरावर मोठं संकट आलेलं आहे, नगरातले लोक त्रस्त झालेले आहेत, म्हणून तुम्ही गावाच्या बाहेर क्षिप्रा नदीच्या तीरावर सुंदर असणारं ज्योतिर्लिंग तयार करा आणि त्या ज्योतिर्लिंगाचं सुंदर त्या ठिकाणी पूजन करा, अनुष्ठान करा. आणि त्या अनुष्ठानातून जे काही पुण्य प्राप्त होईल त्याच्यातून आपलं गावाचं कल्याण कसं होईल हे आपण बघूया. म्हणून लोक कल्याणासाठी तुम्ही सुंदर असं शिव अनुष्ठान करा. या 4 मुलाने सुंदर असं क्षिप्रा नदीच्या तीरावर एक ज्योतिर्लिंग स्थापन केलं, नंदीची मूर्ती बनवली, बसवली आणि सुंदर 4 भावंडाने अभिषेक घातला त्या पिंडीला. आणि 4 भावंड सुंदर असणार ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवायचं सुंदर भजन करू लागले. आता गावात काही विचित्र लोक असतेच, त्यांना चांगलं झालेलं जमतच नाही. गावातला एक खोडसळ माणूस त्या ठिकाणी ह्या दूषण राक्षसाकडे गेला आणि त्याला सांगितलं, बघ म्हणले, आमच्या गावातले ब्राह्मण तुला मारण्यासाठी पूजन करायला लागले. गावाच्या बाहेर बघ मोठं अनुष्ठान सुरू झालेलं आहे. आणि ह्या दूषण राक्षसाला वाईट वाटलं, त्याला राग आला. आणि हा दूषण राक्षस त्या ठिकाणी जिथं हे 4 मुलं पूजा करत होते तिथं आला आणि त्याने बघितलं शिव ध्यानामध्ये मग्न झालेले आहेत आणि यांची पूजा मला मारण्यासाठी आहे, माझं वाईट होण्यासाठी आहे, मग यांना कशाला ठेवायचं. म्हणून मेहनतून तलवार काढली, त्या 4ही मुलाला मारणार
इतक्यात वेळामध्ये भगवान शंकर तिथं प्रगट झाले. बोली शंकर भगवान की. भगवान शंकर प्रगट झाले. वरच्या वर त्याची तलवार धरली आणि त्या राक्षसाचा वध भगवान शंकराने केला. धर्मवाही ब्राह्मण तिथं आला. बाबा, आज माझ्या मुलाला समाधी अवस्थेत असताना तुम्ही वाचवलं. माझ्या मुलावरलं संकट तुम्ही स्वतःवर घेतलं. फार छान केलं. आमच्या गावावरलं पूर्ण संकट गेलेलं आहे बाबा. पण जसं माझ्या मुलाला तुम्ही वाचवलं, जसं तुम्ही त्या ठिकाणी आमच्या गावावरलं हे संकट दूर केलं, तसं प्रत्येकाचं जीवन संकटाने विणलेलं आहे, सुखदुःखाने विणलेलं आहे. म्हणून बाबा, माझी एक अशी इच्छा आहे की तुम्ही सदैव ह्या ज्योतिर्लिंगामध्ये वास्तव्य करावं आणि जो तुमची भक्ती करल, जो तुमची पूजा करल, त्याला तुम्ही जसं माझ्या मुलाला तारलं तसं तारा. बाबाने सांगितलं, अरे तुझ्या मुलाला कसा अकाल मृत्यू येईल ते माझी पूजा करतात. अकाल मृत्यू वो मरे जो कर्म करे चांडाल का, काल भी उसका क्या बिगाड़े जो भक्त हो महाकाल का. महाकाल त्याचं कधीच वाईट करत नसतो. म्हणून तुझ्या मुलांच्या रक्षणासाठी मी इथं प्रगट झालो आणि त्याचं प्रतीक म्हणून मी इथं राहील. तुझ्या मुलावर आलेला काळ मी पाठीमागे लावला म्हणून त्या ठिकाणी माझं नाव इथून पुढे राहील. बोल महाकालेश्वर भगवान की. सुंदर असणार महाकालेश्वर ज्योतिर्लिंग तिथं प्रगट झालं. ह्या ज्योतिर्लिंगाचा दुसरा एक महिमा आहे. हे महाकालेश्वर जे मूर्ती प्रगट झाली का, तिथं अवंतिका नगरीमध्ये एक चंद्रसेन नावाचा राजा राज्य करत होता. आणि त्या चंद्रसेन राजाकडे एक मणी होता, चिंतामणी त्याचं नाव आहे. जे जे चिंतन केलं का ते मणी त्याला देत होता. एवढा प्रभावी तो मणी होता, चिंतामणी. आता देशोदेशीच्या आजूबाजूच्या राजाला खबर लागली, चंद्रसेन राजाकडे चिंतामणी आहे. सगळे राजे त्याच्याकडे गेले आणि त्यांना विनंती केली, एक एक महिना आमच्या पण राज्यात हा मणी दे. आमच्या राज्यात नेल्यावर आमच्या राज्यातला सगळा दुष्काळ नष्ट होईल, आमची प्रजा सुखी होईल. आता हा मणी देवा वाटेल का? देवा वाटेल का? तर त्या ठिकाणी चंद्रसेनानं नकार दिला. मग सगळ्या राजा लोकांना राग आला. सगळ्यांनी एकत्र बसून मीटिंग घेतली आणि म्हणले, हा काही आपल्याला असा चंद्रमणी देत नाही, मग आपण याला युद्धामध्ये हाणू, युद्धामध्ये मारू, युद्धामध्ये त्याला हरवू आणि तो मणी आपल्या राज्यात आणून सगळेजण एक एक महिना आपापल्या राज्यामध्ये ठेवू. सगळ्यांचा विचार झाला. चंद्रसेनेला काहीच न सांगता ही सगळे राजे लोक आले. अवंतिका नगरीला त्यांनी वेढा घातला. अवंतिका नगरीला वेढा घातला आणि राजाच्या प्रधानाला कळालं की आपल्या नगरीवर संकट आलेलं आहे. अवंतिका नगरीवर धावतच राजाकडे गेला आणि म्हणाला, महाराज, सगळ्या राजा लोकांनी आपल्या नगरीला वेढा घातलेला आहे. थोड्याच वेळात आपल्या नगरीवर त्या ठिकाणी आक्रमण करण्याची दाट शक्यता आहे. युद्धासाठी आपल्याला सज्ज राहिलं पाहिजे. चिंतामणी तुम्ही दिला नाही म्हणून एवढं मोठं संकट आपल्या राज्यावर आलेलं आहे. चंद्रसेन राजाने काय करावं? हे शब्द ऐकले तसाच उठला, महाकालेश्वराच्या मंदिरामध्ये गेला. सुंदर महाकालेश्वराची पूजा समोर मांडलेली आहे. सुंदर असा अभिषेक केला, सुंदर असा 16 श्रृंगार भगवंताचा केला आणि समोर बसला आणि म्हणला, आता हरी तुम्हाला जसं करायचं तसं करा. आता माझ्या जीवनाची डोर मी तुमच्या हातामध्ये दिलेली आहे. हानी लाभ आता तुमच्या हातामध्ये आहे. मी काहीच करू शकणार नाही. हात जोडून सुंदर असे भजन करू लागला. पण तिथून एक बाई छोट्याशा 5 वर्षाच्या मुलाला, गवळ्याची बाई होती, छोट्याशा 5 वर्षाच्या मुलाला घेऊन चालली होती आणि चालता चालता त्या 5 वर्षाच्या मुलाने महाकालेश्वराची पूजा मांडलेली बघितली आणि तो राजा तिथं पूजेला बसलेला बघितला. आणि चालता चालता त्या मुलाने बघितलं आणि त्याच्या मनामध्ये ती पूजा आणि तो राजा असा फिट बसला. तो घरी गेला. त्याची आई घरात कामाला गेली. याने काय केलं, सुंदर असं चिखल तयार केला, मूर्ती तयार केली, नंदी तयार केला आणि छोटस मंदिर दारामध्ये तयार केलं. त्याच्यात ती मूर्ती बसवली, नंदी बाहेर ठेवला, फुलं फळं आणले, देवाला अर्पण केले आणि सुंदर तो 5 वर्षाचा बालक मांडी घालून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय भजन करू लागला. संध्याकाळची वेळ झाली. त्याच्या आईने स्वयंपाक आवरला, बाहेर आली, म्हणाली, चल बाळा जेवायला चल.
तो म्हणला आई मला जेवायचं नाही, माझं ध्यानामध्ये मन मग्न झालेलं आहे, मला जेवायला बोलू नकोस. आई म्हणली नाही तुला जेवावं लागल, लवकर मला काम आवरायचंय. त्याच्या आईने ऐकलं नाही, तो काही उठत नाही. त्याला दोनदा तीनदा ओढलं तरी तो तिथंच जाऊन बसतो. त्याच्या आईला वाटलं ह्या मूर्तीच्या पुढे बसलंय, नाटक मांडलं याने. त्याच्या आई समोर गेली, तिने पायाने ते मंदिरच विध्वस्त केलं. ती मूर्तीच त्या ठिकाणी उद्ध्वस्त करून टाकली, तर ती पूजा सगळी विध्वंस करून टाकली. आणि 5 वर्षाच्या मुलाच्या मनाला मोठा आघात झाला की आई तू हे काय केलंस? अगं मी सुंदर शिव मंदिर बांधलं होतं, माझ्या प्रभूची मूर्ती बसवली होती, माझी सगळी पूजा तू विध्वंस करून टाकली, हे चांगलं नाही केलं. आणि त्या मुलाला मूर्छा आली, चक्कर येऊन पडला तो मुलगा. त्याची आई घाबरली आणि मोठमोठ्याने विलाप करू लागली. त्याच्या विस्कळीत झालेल्या पूजेच्या जाग्यावर सुंदर असणारा माझा महाकाल प्रगट झाला. बोली महाकालेश्वर भगवान की जय. त्या छोट्याशा मुलाला मनाला आघात झाल्यामुळे त्या पूजेवर प्रसन्न होऊन भगवान शंकराने त्याला दर्शन दिलं आणि सांगितलं बाळा तुझी कीर्ती ह्या मृत्यू लोकामध्ये अमर राहील. तुझ्या वंशामध्ये सुंदर असणारा नंद राजा जन्माला येईल आणि त्या नंदाची तर माझं आराध्य माझा गोपाल कृष्ण 11 वर्षे 56 दिवस त्याच्या सांभाळ तो नंद राजा करील. तुझ्या कुळाला माझा आशीर्वाद आहे. आणि त्या गवळ्याच्या मुलाला सुंदर असा आशीर्वाद दिला. त्याच्या आईला सांगितलं याच्या शिवभक्तीमध्ये व्यक्ती आणू नकोस. आणि नंतर कालांतराने पुन्हा हनुमंताने दर्शन दिलं आणि हनुमंताने सांगितलं की राजा तुझ्याच कुळामध्ये नंद राजा जन्माला येईल. हनुमंताचाही आशीर्वाद भेटला आणि पुढे चालून कृष्ण जन्माचं मूळ कुठं रोवल्या गेलंय? अवंतिका नगरीमध्ये. आणि भगवान श्रीकृष्ण गोकुळात 12 वर्ष राहिल्याच्या नंतर कंसाला मारलं आणि पुन्हा अध्ययन करायला कुठं आले होते? अवंतिका नगरी. अवंतिका नगरीमध्ये माझ्या कृष्णाची वेधशाळा आहे, कृष्ण भगवंताचं गुरुकुल आहे, सांदीपनी ऋषी तिथे राहत होते. असं परस कनेक्शन कृष्णाचं आणि भगवान शंकराचं आहे. ही सुंदर एक कथा शिवपुराणामध्ये सांगितली. स्कंद पुराणामध्ये पण ह्या कथेचा उल्लेख त्या ठिकाणी आलेला आहे. म्हणून महाकालेश्वराचं जे मंदिर आहे ते मोठं प्रभावशाली आहे, सगळं विघ्नांचा सगळ्या संकटाचा नाश करणार आहे. आणि हेच महाकालेश्वर मंदिराचं निर्मिती माझे गुरुवर्य सद्गुरु भोलेबाबा सिद्धेश्वर पिंपळगाव यांनी मनामध्ये असा विचार केला. परमपूज्य गुरुवर्य भोलेबाबा म्हणजे भगवान शंकराचं आशीर्वादात्मक रूप आहे. परमपूज्य सद्गुरु भोलेबाबा म्हणजे स्वयंसिद्ध महापुरुष आहे. भगवत प्रेरणेनं त्यांनी सुंदर असं हे परमार्थाचं कार्य हाती धरलंय आणि सुंदर असं शिवलिंगाची स्थापना करायची हे त्यांच्या मनामध्ये संकल्प केला. 12 ज्योतिर्लिंगापैकी कोणत्या ज्योतिर्लिंगाची स्थापना करावी हे त्यांना समाधीमध्ये त्या ठिकाणी बोध झाला आणि प्रेरणा त्यांना भेटली. आणि महाकालेश्वराचं नाव त्यांना जप करताना ध्यानात आलं आणि त्यांनी विचार केला की आपल्या ह्या अंबड तालुक्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये महाकालेश्वराचं मंदिर कुठं नाहीये. मग ते महाकालेश्वराचं मंदिर आपल्या अंबड तालुक्यात व्हावं म्हणून त्यांनी सुंदर असा संकल्प केला. आणि इथून जवळ 4.5 किलोमीटरवर पांगरखेडा गाव आहे. त्या पांगरखेडा गावामध्ये सुंदर असणारं रस्त्याच्या काठाला एक 5.5 एकरचा प्लॉट बाबाने घेतला आणि भव्य दिव्य असं त्या ठिकाणी बाबाच्या हाताने तिथं मंदिर तयार होणार आहे. बोली महाकालेश्वर भगवान की. आणि ते मंदिर काही सामान्य नाही. ते मंदिर अयोध्येच्या प्रभू रामचंद्राच्या मंदिराला जो दगड वापरलेला आहे तोच दगड त्या मंदिराला बांधकामाला वापरण्यात येणार आहे. राजकोटहून त्या दगडाचं नाव आहे बन्सी दगड. असा सुंदर दगडातून भव्य दिव्य असं शिव मंदिर तयार होणार आहे. तुम्हा अंबडवासींना पुन्हा एक जवळच ज्योतिर्लिंग प्राप्त होणार आहे. अशी सुंदर त्या ठिकाणी
बाबांनी संकल्प केलेला आहे. आता थोड्या दिवसात त्या जागेची ओपनिंग होईल आणि मंदिराच्या कामाला सुरुवात होईल. तुम्हा सर्व अंबडवासी लोकांनाही त्या ठिकाणी आमंत्रित करूया आणि सर्वांनी त्या मंदिराच्या ओपनिंगसाठी या. सर्वांनाही त्या ठिकाणी बोलवण्यात येईल. असं सुंदर दुसरं ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी महाकालेश्वराचं या मृत्यूलोकामध्ये उत्तर प्रदेशच्या शिप्राच्या नदी तीरावर प्रगट झालं. बोली महाकालेश्वर भगवान की जय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरे हरे बोल. नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरे हरे बोल. नमः शिवाय. महाकालेश्वर नमो नमः. ओम नमः शिवाय. महाकालेश्वर नमो नमः. महाकालेश्वर नमो नमः. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरे हरे बोल. नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरे हरे बोल. नमः शिवाय. बोल महाकालेश्वर भगवान की जय. तिसरं ज्योतिर्लिंग आहे श्रीशैल्यम. हे श्रीशैल्यम नावाचं ज्योतिर्लिंग का प्रगट झालं तर त्याच्यासाठी एक कारण आहे. आपण शिवपुराण कथेमध्ये गणपती बाप्पांचा विवाह केला आणि पृथ्वीची प्रदक्षिणा करत असताना कुमार कार्तिकेयांना ही घटना कळाली. कुमार कार्तिकेय आले आणि लग्नातून रुसून गेले. क्रोच पर्वतावर जाऊन सुंदर असा आश्रम स्थापन केला आणि आजीवन त्या ठिकाणी मी ब्रह्मचारी राहणार हा संकल्प केला. आणि माता जगदंबेला भगवान शंकराला हे चांगलं वाटलं नाही. कारण एक पुत्राचा आश्रम उभा राहिला आणि दुसरा पोरग आपला संन्यासी होऊन बसला. मनामध्ये खंत निर्माण झाली आणि महादेव पार्वतीने विचार केला आपल्या पुत्राला आपण मनधरणी करून थोडस समजून सांगून त्याला परत घेऊन येऊया. म्हणून कैलासातून क्रोच पर्वतावर गेले. कुमार कार्तिकेयला खूप समजून सांगितलं पण कुमार कार्तिकेय आपल्या निश्चयावर अडळ राहिला की मी येणार नाही. हा संकल्प त्याचा बघितला आणि महादेव पार्वतीने विचार केला आपला पुत्र मृत्यू लोकात राहतो आपण पण त्याच्यासाठी राहावं. आणि ह्या दोघांनी कैलासाचा त्याग केला. क्रोच पर्वतापासून पुढे 12 किलोमीटरवर एक श्रीशैल्यम नावाचा पर्वत आहे. हा पर्वत इतका उंच आहे. आता डिसेंबर मध्ये मी गेले होते. 50 लोक आम्ही गेलो होतो एक धाम यात्रेला रामेश्वराच्या. 3.5 तास गाडी आमची त्या घाटात चालत होती आणि घाटही एवढा विचित्र आहे. ज्या ज्या लोकांनी बघितला का त्यांच्या काळजाचं पाणी झालं होतं. इतका विचित्र घाट आहे आणि एवढ्या उंच पर्वतावर माझे भगवान शंकर आणि माता पार्वती आले आणि म्हणले आपल्या पुत्रासाठी आपण पण इथंच थांबूया. आणि दोघांनी त्या श्रीशैल्यम पर्वतावर निवास केला. एका ज्योतिर्लिंगामध्ये 2 जणांनी वास्तव्य केलं. तामिळनाडूला ते असल्यामुळे आंध्र प्रदेश प्रांतामध्ये ते असल्यामुळे तिकडल्या लोकांनी माझ्या बाबाचं नाव ठेवलं अर्जुन आणि माझ्या जगदंबेचं नाव ठेवलं मल्लिका. अशा दोघांच्या नावाला मिळून एक ज्योतिर्लिंग प्रगट झाले. बोली मल्लिकार्जुन भगवान की जय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरे हरे बोल. नमः शिवाय. हे नमः शिवाय. हरे हरे बोल. नमः शिवाय. हर हर महादेव. मल्लिकार्जुनेश्वर नमो नमः. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मल्लिकार्जुनेश्वर नमो नमः. नमः
शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हरे नमः शिवाय ओम नमः शिवाय हरे नमः शिवाय। असं सुंदर त्या ठिकाणी तिसरं ज्योतिर्लिंग ह्या भूमंडलामध्ये प्रगट झालेलं आहे, श्रीशैल्यम। चौथं जे ज्योतिर्लिंग आहे हे ज्योतिर्लिंग आहे उत्तर प्रदेशच्या भूमीमध्ये। काल आपण समुद्र मंथनाची कथा ऐकली। ते समुद्र मंथन करत असताना समुद्रामध्ये जो रवी रूपाने घेतलेला होता तो एक पर्वत होता आणि त्या पर्वताचं नाव आहे सुमेरू पर्वत। हा सुमेरू पर्वत घेतला आणि वासुकीची दोरी करून समुद्राचं मंथन केलं होतं। कशाचं मंथन? समुद्राचं। आता मंथनच कळत नाही बऱ्याचशा महिलांना, कारण की जेव्हापासून हे मिक्सर घरात आलेत का तेव्हापासून मंथनच बंद पडलेलं आहे। मोठी रवी असायची, हंड्यामध्ये सगळं दही टाकायचं, दोरी बांधायची, त्याला घुसळण करायचं। मंथोनी नवनीता तैसे घे अनंता। ते मंथन पूर्वीच्या आमच्या आजींना माहिती असेल। ह्या असं सुंदर मंथन त्या ठिकाणी केलं। सुमेरू पर्वताने सुंदर असं देवलोकाला सहकार्य केलं, म्हणून त्या ठिकाणी सुमेरू पर्वताचं एक विशिष्ट नाव झालं की लोक कल्याणासाठी, लोक कार्यासाठी त्याने आपला वेळ दिला होता। आजच्या जगात लोक 1000 मागितले तर 2000 घेऊन जा म्हणते, पण आम्हाला बाकीचं काही काम सांगू नका म्हणते। वेळ कोणी कोणाला देत नाही, पण या सुमेरू पर्वताने लोक कल्याणासाठी एवढं सुंदर त्या ठिकाणी देवांच्या कल्याणासाठी वेळ दिला, म्हणून सगळे त्याची स्तुती करू लागले, सगळे त्याचं नाव घेऊ लागले। पण याचा लहान भाऊ आहे, त्याचं नाव आहे विंध्याचल पर्वत। पहिले पर्वत उडत होते बर का, पहिले पर्वत उडत होते, पण शाप लागला जिथं बसले तिथंच बसलेले ते पर्वत लोक। पण ते रामायणातला विषय सुंदर असणार त्या ठिकाणी विंध्याचल पर्वताकडे देवर्षी नारद गेले आणि देवर्षी नारदाने सांगितलं, बघ म्हणले तुझ्या भावाचं सगळे लोक कोड कौतुक करतात, सगळे जण त्याला मान सन्मान देतात, सगळीकडे त्याची एक विशिष्ट प्रतिष्ठा स्थापन झालेली आहे, त्याला एक विशिष्ट मान जगामध्ये प्राप्त झालेला आहे। तू त्याचा सख्खा भाऊ आहे, पण तुझं कोणी ओळख पण काढत नाही, तुला कोणी नाव पण तुझं कोणी घेत नाही। अरे काहीतरी भावाचे गुण अंगामध्ये घे आणि चांगलं वाग, तू पण चांगले त्या ठिकाणी प्रतिष्ठा प्राप्त कर। सांगायचा हेतू म्हणजे तू पण तुझ्या भावासारखी कीर्ती नावलौकिक करून घे। नारद ऋषीने हे सांगितलं आणि विंध्याचलाच्या मनामध्ये ह्या गोष्टी बसल्या। तो नर्मदेच्या तीरावर आला आणि सुंदर असणार 6 महिने माझ्या भगवान शंकराचं त्याने भजन केलं। बाबा त्याच्यावर प्रसन्न झाले आणि बाबाने विचारलं, विंध्याचला कशासाठी तू माझं 6 महिन्याने नर्मदेच्या तीरावर हे भजन केलंस? त्याने सांगितलं, बाबा काही इच्छा नाही, काही मागायचं पण नाही, पण माझी अशी इच्छा आहे माझ्या पर्वतावर माझ्या कुशीमध्ये तुम्ही ओंकार रूपाने सदैव राहावं, की जेणेकरून तुम्ही माझ्या जवळ राहिला तर लोक तुमच्या दर्शनाला येतील आणि तुमच्या सोबतच माझी ही कीर्ती ह्या जगामध्ये राहील। महादेवाने सांगितलं, मी तुझ्यासाठी ह्या मृत्यू लोकामध्ये तुझ्या पर्वतावर वास्तव्य करल, पण ओंकार रूपाने तुझ्या पर्वतावर वास्तव्य करन आणि तुझ्या ह्या नर्मदा तीराच्या पलीकडल्या काठावर मी ममलेश्वर किंवा अमलेश्वर या नावाने तिथं सुद्धा स्थापन होईल। तुझ्या पर्वतावर माझं दर्शन करून गेल्यावर नर्मदेच्या पलीकडे एक सुंदर असणारं मंदिर आहे, दगडाचं भव्य दिव्य मंदिर आहे, त्याच्यामध्ये एक शिवपिंड आहे, त्याचं नाव आहे अमलेश्वर, कोणी त्याला ममलेश्वर म्हणतं। त्या पिंडीचं दर्शन घेतलं तर एक ज्योतिर्लिंग घडत असतं। असं सुंदर मी ह्या नदीच्या 2ही तीरावर वास्तव्य करल आणि तुझी ही कीर्ती ह्या जगामध्ये राहील। जो कोणी माझ्या दर्शनाला येईल त्याची सुद्धा जगामध्ये कीर्ती वाढत जाईल, त्याला सुद्धा मान प्रतिष्ठा प्राप्त होईल, त्याचे सगळे संकट दूर होतील। आणि भगवान शंकराने आशीर्वाद दिला आणि तिथं त्या ठिकाणी बोलो ओंकारेश्वर भगवान की। ओंकारेश्वराच्या रूपाने भगवंत तिथं वास्तव्य करू लागलेले आहे। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः
नमः शिवाय हरे हरे बोल नमः शिवाय ओंकारेश्वराय नमो नमः नमः शिवाय ओम नमः शिवाय ओंकारेश्वराय नमो नमः नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हरे हरे बोल नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हरे हरे बोल नमः शिवाय सुंदर असणार उत्तर प्रदेश प्रांतामध्ये 2 ज्योतिर्लिंग आहे.